तिकडे अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाने आज जोरदार फटकारलंय। पक्ष आणि चिन्ह या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली। यावेळी न्यायालयाने अजित पवार गटाच्या वकिलांची चांगलीच कानउघाडणी केली। तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात, मग शरद पवारांचा फोटो का वापरता असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारलाय। शरद पवारांचा फोटो वापरणार नाही याची बिनशर्त लेखी हमी द्या असा आदेश न्यायालयानं अजित पवार गटाला दिलाय। या प्रकरणाची पुढची सुनावणी 19 मार्चला होईल। तर मतदारांचा गोंधळ होऊ नये म्हणून घड्याळ चिन्हाऐवजी दुसरं चिन्ह घेण्याचा सल्लाही कोर्टानं दिलाय। आजच्या सुनावणीत कोर्ट नेमकं काय म्हणालेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। निवडणूक प्रचारात शरद पवारांचा फोटो कशासाठी वापरता? कोर्टानं थेट प्रश्न विचारलाय अजित पवारांच्या वकिलांना। तुम्ही एक वेगळा राजकीय पक्ष आहात, शरद पवारांसोबत राहायचं नाही असा निर्णय तुम्ही घेतलात, मग आता त्यांचा फोटो का वापरता असा प्रश्न केलेला आहे कोर्टानं। आता स्वतःची ओळख निर्माण करा आणि त्याच्या आधारे निवडणूक लढा असं कोर्टानं त्यांना सुनावलंय। शरद पवारांचा फोटो वापरणार नाही याची बिनशर्त लेखी हमी द्या। अजित पवार गटाने निवडणुकीसाठी घड्याळ या चिन्हाशिवाय दुसरं चिन्ह वापरावं असंही कोर्टाने सुचवलेलं आहे, जेणेकरून कोणताही गोंधळ मतदारांमध्ये होणार नाही। अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। एखादा जुना फोटो होता, पोस्टर होता की काय, किंवा एखादा कोणी व्यक्तीने स्वतःच्याच म्हणजे हिशोबाने काही कोणाचा फोटो वापर केला असेल ते मला सांगता येत नाही। पण कोर्टाने फक्त एवढंच आम्हाला आज म्हटलेलं आहे, एक निर्देश दिलेला आहे की तुम्ही एक ॲफिडेव्हिट द्या आणि यापुढे तुम्ही शरद पवार साहेबांचा फोटो तुमच्या एनसीपीच्या कुठल्याही बॅनर, पोस्टर किंवा कम्युनिकेशनमध्ये तुम्ही वापरू नये। याचा पलीकडे आजच्या सुप्रीम कोर्टच्या सुनावणीमध्ये काहीच झालेला नाही।